नेक्स्ट मैच सीबीजी 11 और जेएमडी। सीबीजी 11 और जेएमडी टॉस के लिए आ जाओ। सीबीजी 11 और जेएमडी। सीबीजी 11 और जेएमडी। एक विकेट। एक टॉस कोणी जिंकला रे? एक और एक बॉल 4 रन। आउट। कॉमेंट्रीला कोणतरी या यार। कॉमेंट्री कॉमेंट्री सुधीर कुठे गेला?
चला तर आपण पुढचा सामना एन्जॉय करतोय. मॅक्झिमम फायटर्स आणि प्रिसिजन स्टारचा कॅप्टन इथे आहे का उपलब्ध? प्रिसिजन स्टार्स. तर सामन्याकडे वळूया. धावसंख्या झाली आहे दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 6, 4 बाद 6 धावा. थोडीशी नफी तुझी गोलंदाजी करतायत. सुंदरसा चेंडू वळण घेतलंय. पंच सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे आणि एक अवंतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली आहे वाईट चेंडू आहे ना? वाईट. तर अवंतर स्वरूपात एक धावसंख्या ऍड होते. धावसंख्या झाली 7. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा असा खेळून काढलाय. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली 2 षटकानंतर 8 धावा. 4 बाद 8 धावा. सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. अक्षरशः बांधून ठेवले फलंदाजांना. मोठे फटके खेळण्यापासून रोखलंय. इव्हन रनबॉल खेळण्यापासून रोखलंय. चांगली गोलंदाजी करतायत. नंतर घेतो. तिसरं षटक घेऊन येतात आपल्या संघासाठी. तिसरं षटक घेऊन येतात विबिन. बघूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतायत. शिव स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजी मार्कवर एक विबिन. पहिला चेंडू घेऊन येत आहेत. पुढे येऊन थोडंसं चेंडू मात्र काही समजला नाहीये. बॅटचा चेंडूचा काही स्पर्श नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या झाली आहे तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे 4 बाद 8. तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू मार्गस्थ. शिव पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला. विभिन्न आपल्या गोलंदाजी मार्कवर. एक चिकी सिंगल पाहायला मिळतोय दुसऱ्या चेंडूवरती. 2 चेंडूवर धावसंख्या झाली आहे 9. एक याच्या आधी चेंडूचा विचार केला तर एक चिकी सिंगल घेतली आहे. धावसंख्या झाली आहे 9. तिसरा चेंडू मार्गस्थ. सुंदरसा कव्हरच्या खेळून काढलाय. 2 धावा ऍड होतात धावसंख्येमध्ये. धावसंख्या झाली 11. 4 बाद. तिसरा षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा चेंडू म्हटलं पायाला स्पर्शून डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव ऍड होते. धावसंख्या झाली आहे 12. 4 चेंडू नंतर जर गोलंदाजीचा विचार केला तर तिसरा षटक मार्गस्थ आहे. अजूनही तिसऱ्या षटकात 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 12. जर धावसंख्या जर इथून जर चांगला उच्चांक गाठायचा असेल तर मोठे फटके निश्चितच खेळावे लागतील. कारण अक्षरशः बांधून ठेवले फलंदाजांना त्या 3 षटकाचा विचार केला तर. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या झाली आहे 4 बाद 13. शेवटचा चेंडू विभिन्न घेऊन येत आहेत. सुंदरसा चेंडू लावलाय. मतलब सरळ क्षेत्रकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटकांत धावसंख्या झाली आहे 13. 4 बाद. चौथं षटक घेऊन येत आहेत विजय. स्ट्रायकिंगला शिव. पुढे येऊन टोळण्याचा मतलब पायावरचा चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात खेळून काढलाय. धावसंख्या झाली आहे 14. 4 बाद 14. दुसरा चेंडू घेऊन येतात आपल्या षटकातला विजय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला शिव. फुलटोच्या स्वरूपात. पंच सांगतात नो. नो प्लस 2. या चेंडूवरती एकूण 3 धावा येत आहेत. 2 प्लस नो. धावसंख्या झाली आहे 2 चेंडू नंतर एक चेंडू नंतर 17 धावा.
दुसरा चेंडू घेऊन येतात परत विजय. स्ट्रायकिंगला शिव. आता मात्र चेंडू पायाला स्पर्श होऊन पुन्हा डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. धावसंख्या झाली 18. अजूनही चौथ्या षटकाचा विचार केला तर अजूनही या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. आता जर धावसंख्या बघितली तर धावसंख्या थोडा या षटकामध्ये जर या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा आल्यात. पंचांचा पुन्हा नोचा इशारा. धावसंख्या झाली 2 चेंडू नंतर 19. जर या षटकाचा विचार केला तर टोटल 7 धावा ऍड झाल्यात फक्त 2 चेंडूमध्ये. अशाच जर धावा येत राहिल्या तर एक फायटिंग टोटल्स नक्कीच गाठेल मॅक्सिमा फायटर्स हा संघ. पुन्हा तिसरा चेंडू घेऊन येतात विजय. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र एक पुन्हा एकदा चिकी सिंगल एक कंप्लीट होते. धावसंख्या झाली 20. 3 चेंडू नंतर स्ट्रायकिंगला आता केतन. विजयांचा पुढचा चेंडू ओ यॉर्क करून घेतला चेंडू आणि फलंदाज बाद होत आहेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. कीपर नेम 4 चेंडूमध्ये धावसंख्या झाली 20. अजूनही या षटकाचा विचार केला तर खूप महागडं आणि खूप लांबलचक षटक आपल्याला इथे बघायला मिळतंय. टोटल 5 ते 6 अवांतर धावा या षटकामध्ये ऍड झाल्या धावसंख्येमध्ये आणि त्याच कारणास्तव धावसंख्या झाली 20. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातले. या 2 चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर रनबॉल आणि धावसंख्या 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विजय आपल्या गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंगला रवी. डिक्लेअर स्वरूपात 5व्या चेंडूवरती एक धावसंख्या ऍड होते. धावसंख्या झाली 21. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र बॅटची आतली कडा घेऊन चेंडू जाते 2 रन. तर चला पुढचा सामना असेल कासाबेला वर्सेस चाणक्य. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सने इथे यायचंय. टॉस करून घ्यायचंय. चाणक्य आणि कासाबेला कमिटीशी संपर्क साधायचा आहे. चाणक्य टीमचे कॅप्टन्स आणि कासाबेला टीमचे कॅप्टन्स यांनी कमिटीशी संपर्क साधायचा आहे. शेवटचं षटक घेऊन येत आहेत तुषार. सुंदर असा टॅपच्या स्वरूपात चेंडू खेळून काढलाय. पंच सांगतायत 2 धावा या चेंडूवरती. धावसंख्या झाली एका चेंडू नंतर 25. कुठेतरी संघ अडचणीत होता मात्र शेवटच्या षटकानंतर कमबॅक केलाय नक्कीच मॅक्सिमम फायटर्सच्या संघाने. पुन्हा एकदा कॉल करतोय चाणक्यचे कॅप्टन्स आणि कासाबेलाचे कॅप्टन्स कमिटीशी संपर्क साधायचा आहे. मॅच नाहीये तुमचं काम आहे कमिटीशी. मॅच नाहीये तुमचा सामना नाहीये. तीन चेंडू अजूनही शिल्लक. 3 चेंडू झाले. 14 चेंडू मार्गस्थ. धावसंख्या झाली 28. 5 बाद 28. कुठेतरी अडचणीत होता संघ मॅक्सिमम फायटर्स. मागच्या षटकानंतर कुठेतरी सुटकेचा श्वास घेतलाय आणि धावसंख्या अजून एक धावसंख्येमध्ये अवंतर धावाने स्वरूपामध्ये धावसंख्या एक धावाने वाढते. धावसंख्या झाली 29. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा मात्र फक्त बॉल बॅटला टच करून एक चिकी सिंगल. धावसंख्या झाली 30. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. 5 बाद 30 धावसंख्या. येणाऱ्या 2 चेंडूवरती नक्कीच मोठे फटका ट्राय करावा लागेल तर कुठे धावसंख्या 35चा पल्ला ओलांडेल. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये आणि हा 6वा धक्का लागतोय मॅक्सिमम फायटर्सला.
तर 5 षटकांचा खेळ संपलाय, एक इनिंग संपली आहे. धावसंख्या झाली 5 षटकानंतर 6 बाद 31 धावा. तर युरोपा स्ट्रायकर्सला हा सामना जिंकायचा असेल तर 32 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे. चला पंचांना विनंती, हा सामना लवकर चालू करायचा आहे. चला लवकरात लवकर, वेळ भरपूर कमी आहे, सगळे सामने कव्हर करायचे आहेत. कारण आजचे जर सामने बाकी राहिले तर नक्कीच उद्या खेळावे लागतील आणि सगळं मॅनेजमेंट खराब होईल. सगळ्या प्लेयर्सला विनंती असेल, ज्यांच्याकडे जुने बॉल आहेत त्यांनी ना जमा करायचे तिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओल्ड बॉल सगळ्यांनी जे घेऊन गेलेत त्यांनी इथे जमा करायचे. बॅट्समॅन नेम 2 मिनिटा. अंपर चला सामन्याला सुरुवात होते. युरोपा स्ट्रायकर्स हा सामना जिंकायचा असेल तर 32 धावांचा पाठलाग करतायत. पहिल्या चेंडूवरती एक सुरक्षितरित्या एक चिकी डिक्लेअर बघायला मिळतोय आपल्याला. पहिल्या चेंडूवरती सुरक्षितरित्या एक धाव मात्र. दुसरा चेंडू, सुंदरसा चेंडू, पुन्हा एकदा पंच नोचा इशारा, नो +1. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं. अंपायर दो मिनिटं. ठीक आहे चालू. चला दुसरा चेंडू मार्गस्थ, पुन्हा एक. आता मात्र फलंदाज, बॉक्स फोडलाय फलंदाजाने आणि फलंदाज बाद. या इनिंगच्या दुसऱ्या चेंडूवरती एक ओपनर्सला बाद करून एक मोठा धक्का लागतोय युरोपा स्ट्रायकर्स या संघाला. बॅट्समॅन नेम कळवायचंय. न्यू बॅट्समॅन नेम विक्रांत. चला स्ट्रायकिंगला विक्रांत आणि गोलंदाजी मार्कवरती आहे केतन. हाच केतनने आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत आणि खर्च केल्या धावा 3 आणि एक फलंदाज सुद्धा बाद केलाय. टॅपच्या स्वरूपात खेळून काढलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र काय रोखू शकत नाहीये. धावसंख्या झाली 3 चेंडूनंतर 4 धावा. चौथा चेंडू सुंदरसा टॅपच्या स्वरूपात, एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव ऍड होते धावसंख्येमध्ये. धावसंख्या झाली 5. 4 चेंडू झालेत आतापर्यंत. पुन्हा एकदा इम्प्रोवायझिंग फटके बघायला मिळत आहेत नक्कीच इथे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला. धावसंख्या झाली आहे 1 बाद 6. ज्या प्रकारे पाठलाग आहेत ज्या प्रकारचा धावसंख्येचा पाठलाग करतायत त्याच प्रकारे आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. आता मात्र जोरात मारायचा प्रयत्न, मात्र थोडीशी मिसफिल्ड बघायला मिळते आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव येते शेवटच्या चेंडूवरती. धावसंख्या झाली 1 षटकानंतर 7. 1 बाद 7. जर आपण लक्ष्याचा 32 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतायत, जर आपण विचार केला तर ज्या रनरेटची गरज आहे त्याच रनरेटने खेळतोय म्हटलं युरोपा स्ट्रायकर्स हा संघ.
दुसरं षटक घेऊन आले शिवा. शिवा आपल्या लेंथ आणि लाईनसाठी ओळखले जातात. तेच मात्र एक निर्णायक षटक घेऊन आलेत गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला विक्रांत, पुन्हा एकदा स्ट्रायकिंग यंगला. गोलंदाजी मार्कवरती शिवा. दुसरं षटक घेऊन आले वैयक्तिक पहिलं षटक. पहिला चेंडू सुंदरसा पंचांचा नोचा इशारा येतोय. 9+1 अशा दोन धावा येत आहेत. या एक धाव अवांतर स्वरूपाच्या ऍड होते. धावसंख्या झाली 9. अजून एकही चेंडू प्लेमध्ये आलेला नाहीये. पुढचा चेंडू सुंदरसा टोलवला आहे. त्याहून सुंदरचं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षक जोरावरती निर्धार चेंडूची सांगता होते. नक्कीच 2 रन अडवलेत या क्षेत्ररक्षकाने आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. थोडंसं जर किपिंग बघितलं थोडंसं गचा असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आपल्याला. धावसंख्या झाली आहे 10. 2 चेंडू नंतर धावसंख्या झाली 10. 1 बाद 10. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला विक्रांत. गोलंदाजी मार्कवर शिवा. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन होता शिवा. जर या आधी चेंडूचा विचार केला तर सुंदरसा चेंडू हाताळला होता. मात्र क्षेत्ररक्षण एक चूक झाली आणि एक धाव मिळाली. पुन्हा चेंडू तोडवून काढलाय. मात्र बॅकअपला आहेत आणि सुंदरचं क्षेत्ररक्षण. पंच सांगतायत की फलंदाज सुरक्षित आहेत. एक धाव मात्र तिसऱ्या चेंडूवरती ऍड होते. धावसंख्या झाली 3 चेंडू नंतर 1 बाद 11 अशी. आता स्ट्रायकिंगला बघायला मिळतो आपल्याला केवल. सुंदरसा चेंडू त्याहून सुंदरचं क्षेत्ररक्षण. मात्र थोडासा चेंडूने क्षेत्ररक्षक पहिले थोडी उसळी घेतली तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षक म्हणेन. चेंडू थोडा पुन्हा एकदा खेळून काढलाय. बॅटच्या आतली कडा मतलब डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव ऍड होते. धावसंख्या झाली 14. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली 1 बाद 14. त्या समीकरण बघितलं तर 19 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे युरोफा स्ट्रायकर्सला हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा 1च्या स्वरूपात धावसंख्या ऍड होते. धावसंख्या झाली 2 षटकानंतर 15. 1 बाद 15. जर पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा आल्या होत्या 7. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर धावा आल्यात 8. 2 षटकानंतर धावसंख्या झाली 15. 1 बाद 15. जर अजून जिंकण्यासाठी जर समीकरण बघितलं युरोपा स्ट्रायकरसाठी तर 18 बॉल 17 धावांची गरज आहे. ज्या प्रकारे खेळ फलंदाजी चालू आहे त्याच प्रकारे कंटिन्यू केले तर हा सामना आरामात आपल्या खिशात घालू शकतात युरोपा स्ट्रायकर्स. आता मात्र गोलंदाजीला चिदंबर. 1च्या स्वरूपात डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्या ऍड होते. धावसंख्या झाली 16. पहिल्या चेंडूवरती. दुसरा चेंडू चिदंबर. स्ट्रायकिंगला आहेत विक्रांत. पुन्हा सुंदरचा चेंडू मारलाय. आता मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली 18. 2 चेंडू नंतर सुंदरशी गोलंदाजी करतायत चिदंबर. पुन्हा एकदा मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न. धावसंख्या ऍड होते 1 डिक्लेअरच्या स्वरूपात. पुन्हा 1 धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 19. 3 चेंडू नंतर. तिसऱ्या षटकातला 4था चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. सुंदरचं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र का रोखू शकत नाहीये. धावसंख्या झाली आहे 20. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. पुन्हा एकदा जोरात मारता प्रयत्न. पंचांकडे मधला अपील केली आहे. पंचांनी अपील फेटाळली आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉलची सांगता होते. शेवटचा चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली 20. 1 बाद अशी. तर चला सामना पुरा चालू करायचा आहे. आपल्याकडे रिव्ह्यू नाहीये. धावसंख्या झाली आहे 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या झाली 20. नाही अल्ट्राएजसाठी रिव्ह्यू नाही मित्रांनो. आपल्याकडे एवढी टेक्नॉलॉजी अजून नाहीये. जर ती कॅचचा जर रिव्ह्यू बघायचा जर अल्ट्राएज आपल्याला बघावं लागेल.
शेवटचा चेंडू आहे, धावसंख्या झाली 20, एक बाद. पुन्हा एकदा सुंदर स्वीप केला होता चेंडू, मात्र किती या चेंडू किती एक 3 षटकांत धावसंख्या झाली 21, एक बाद 21. 11 पाहिजे, 12 बॉल 11. शोविक ना, 14 शतक घेऊन आले शोविक. आणि स्ट्रायकिंगला केवल आणि नॉन स्ट्रायकिंगला बघतो आपण विक्रांत. पुढे येऊन जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज स्टेप घेतली. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल, वादावत करू नका. नो प्लस वन. चला, एकही चेंडूची सांगता झालेली नाही अजून. धावसंख्या झाली 23. चला, सामना सुरू करायचा आहे. अंपायर डिसिजन फायनल असेल. चला, अंपायर डिसिजन फायनल असेल. सामना लवकर सुरू करायचा आहे. धावसंख्या झाली आहे 24. पुढचा चेंडू दुसरा चेंडू घेऊन येतात चौथ्या षटकातला. पुन्हा एकदा स्वीपच्या स्वरूपात चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव ॲड होते. धावसंख्या झाली आहे 2 चेंडू नंतर 25, एक बाद 25. पुन्हा सुंदर असा फुलटोस असा पुढे येऊन फुलटोस चेंडू घेतलाय. धावसंख्या 2च्या स्वरूपात धावसंख्या ॲड होते. धावसंख्या झाली आहे 27. जर युरोपा स्ट्रायकर्सला हा सामना जिंकायचा असेल तर समीकरण आहे 9 चेंडू 5 धावा. चौथा चेंडू पुन्हा टॅपच्या स्वरूपात एक डिक्लेअर. ओ, सुंदरसा चेंडू, सुंदरसा चाबूक शॉट बघायला मिळाला. त्याहून सुंदरसं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. लास्ट बॉल, 1 टू गो. धावसंख्या झाली आहे 29. पुन्हा मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, पण बॅट्समॅन पुन्हा सुरक्षित. 4 षटकांत धावसंख्या झाली आहे 29. शेवटचं षटक, 3 धावांची गरज. शिवा. चला, शेवट षटकामध्ये 3 धावांची गरज. पहिला चेंडू घेऊन येत आहेत शिवा आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये वाईट प्लस 1. धावसंख्या झाली आहे 31. एक धावेची गरज 6 चेंडूमध्ये. एक धावाचे याच्यात निर्धाव चेंडूची सांगता.
5 चेंडू आणि फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. दुसरा चेंडू मार्गस्थ असताना एक धावेची गरज आहे आणि वाईडच्या स्वरूपामध्ये हा सामना जिंकलाय युरोपा स्ट्रायकर्स या संघाने.